त्या क्षेत्राचं एक वेगळं काम उभं करते. मग महिलांमध्ये काम वाढवावं तर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, युवकांमध्ये काम वाढावं म्हणून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, तसंच उद्योग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांमध्ये काम वाढावं. सगळे ॲक्टिव्हिस्ट होतील असं नाही, परंतु ते बीजेपीचे मतदार व्हावेत. त्यांच्या आस्थापनेमध्ये, त्यांच्या कारखान्यात, त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यांच्या सेवा इंडस्ट्रीमध्ये काम करणारे पुन्हा एकदा ॲक्टिव्हिस्ट झाले नाही तरी चालेल, परंतु बीजेपी वोटर व्हावेत. यासाठी वेगवेगळ्या क्षेत्राप्रमाणे उद्योग आघाडीचं सुद्धा आपण वेगळं क्षेत्र केलं. त्याला आपण उद्योग आघाडी म्हणतो. त्या भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या कार्यकारिणी, जरा उद्योग क्षेत्रामध्ये असल्यामुळे स्टेट एक्झिक्युटिव्ह वगैरे शब्द वापरा म्हणजे मग जरा जास्त बरं वाटतं. कार्यसमिती म्हणजे अगदीच असं वाटतं की काहीतरी कुठल्या तरी ट्रस्ट काम आहे. तर महाराष्ट्र प्रदेशाच्या कार्यकारिणी स्टेट एक्झिक्युटिव्हच्या बैठकीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे संघटन मंत्री आदरणीय विजयराव पुराणिक, या आघाडीचे प्रदेशाचे अध्यक्ष श्री प्रदीप पेशकार, सहसंयोजक सुधीर काय अक्षर आहे रे वा वा सुधीर उत्तेकर, सहसंयोजक सौ अर्चनाताई वाणी, पश्चिम महाराष्ट्र संयोजक माझे परम मित्र संजय जराणके. खूप आम्ही पार्टी म्हणून बरोबर काम केलं आहे, इंडस्ट्रीच्या समस्या सोडवायला काम केलं आहे. पुणे शहराच्या संयोजक, एक महिला किती ॲक्टिव्ह असू शकते इंडस्ट्री म्हणून सुद्धा आणि एखादं संघटन म्हणून सुद्धा, याचं उत्तम उदाहरण अमृताताई देवगावकर. खरं म्हणजे आपण सगळेच जण मान्यवर आहात, कोणाचीच इंडस्ट्री 100-200च्या कामगारांच्या खालची नाही, बरोबर ना. समजा ताईंचं हॉस्पिटल असेल, बहुतेक इंडस्ट्री आहे, किती कामगार आहेत, कामगार किती आहेत, हां म्हणजे 50, 100, 200. आता मी एका साधारणतः माझा एक प्रयत्न असतो की कार्यक्रमाच्या बरोबरीने घरोघर जाऊन भेटणं. तर आता एका इंडस्ट्रियलिस्टकडे गेलो तर मी त्यांना आपलं सहज माझ्या कोवतीप्रमाणे म्हटलं की किती 4000 कामगार, ते म्हणले 15000 कामगार. बडवे नावाचे अमृताताई ओळखत असतील, प्रामुख्याने हे करतात, वॉशर करतात. त्या 25 ठिकाणी देशामध्ये कारखाने, 15000 कामगार. आता 15000 कामगारांची मतं त्यांनी आपल्याकडे त्यांच्या रिलेशनच्या आधारे डायव्हर्ट केली तर प्रत्येकी 4 अशी 60,000 मतं. देशभरामध्ये जी 30 कोटी मतं पाहिजे ते 60,000 मतं त्यांच्यावर मिळतील, बरोबर ना. त्यामुळे व्यासपीठावरचे मान्यवर आणि समोर बसलेले सुद्धा 50, 100, 200, 500 कर्मचाऱ्यांचं घर चालवणारे, युनिक प्रॉडक्ट डेव्हलप करून देशाची रिक्वायरमेंट पूर्ण करणारे. काल एका अशाच गृहस्थांच्या घरी गेलो, त्यांचं नावाचा उल्लेख करणं हे संरक्षण म्हणून, सिक्युरिटी म्हणून सोयीचं नाही. तर त्यांनी देशाच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये खूप गोष्टी डेव्हलप केल्या आणि त्याच्यातून आपल्या सैनिकांना खूप मोठा रिलीफ मिळाला. उदाहरणार्थ आपण चित्रामध्ये पाहतो की खांद्यावर एक छोटी तोफ असते, त्या तोफेतून ट्रिगर दाबला की एक बॉम्बगोळा बाहेर पडतो आणि एक 3 मजली इमारत उद्ध्वस्त करतो 1 किलोमीटरच्या परिसरातली. तर ती खांद्यावर घेऊन एक तर त्याला नेम धरून उभं राहावं लागतं आणि गोळा सुटला ट्रिगर नंतर की खांद्याला जर्क बसतो. त्यामुळे ते जे सैनिक असतात त्यांचा काही कालावधीनंतर खांदा हा नीट काम देत नाही. तर त्यांनी उभं राहून ती गन किंवा ती तोफच आहे ती छोटी, ती खांद्यावर न घेता खंदकात बसून कॉम्प्युटरने ट्रिगर ओढायचं असं डेव्हलप केलं. आता हे देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं, सगळ्या सैनिकांचे खांदे वाचवले त्यांनी. ते असे अतिशय युनिक प्रॉडक्ट भारतात करणारे, अतिशय युनिक प्रॉडक्ट एक्सपोर्ट करणारे सर्व सन्माननीय उद्योग आघाडीचे पदाधिकारी बंधू भगिनींनो, मला याचा खूप आनंद होतो की अशा क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये साधारणतः एखाद्या राजकीय पक्षाशी जोडून घ्यायला लोकांना आवडत नाही, आणि ते आवडत नाही म्हणताना मनात प्रेम असतं, पण नको झंझट, आपल्याला उद्योग करायचा आहे, आपण एखाद्या पॉलिटिकल पार्टीचे कार्यकर्ते आहोत असं कळलं तर बाकीच्या पॉलिटिकल पार्टीवाले आपल्याला त्रास देतील. तर असं एक उद्योगात वातावरण राजकीय पक्षापासून 2 हात दूर राहण्याचं असता नाही,
तुम्ही सगळेजण जे जबाबदाऱ्या घेऊन काम करताय त्याबद्दल सुरुवातीला मी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. प्रदीप पेशकार हेही माझे असे जुने मित्र, त्यांचे भाऊ विद्यार्थी परिषदेमध्ये पूर्ण वेळ होते, त्यामुळे त्यांना मी बराच जवळून ओळखतो. ते ज्या प्रकाराने वेळ देत आहेत. अमृताताईंचा उल्लेख मी केला की ज्या उद्योग सांभाळून पुणे शहरासारख्या शहरामध्ये, आता इंडस्ट्रीच्या दृष्टीने नेक्स्ट टू मुंबई नाही, नेक्स्ट टू नाशिक नाही, नेक्स्ट टू औरंगाबाद नाही, त्याच्यावर इक्विव्हॅलंट टू दिस ऑल सिटी पुणे हे इंडस्ट्रीचं हब होत चाललेलं आहे. म्हणजे ते जुनी इंडस्ट्री आहेच, खूप नवीन नवीन प्रोजेक्ट्सना पुण्यात यायला आवडत आहे. हवामान चांगलं आहे, कम्पॅरेटिव्हली क्राईम कमी आहे, तर इंडस्ट्रीला असं वाटतं की युनियनबाजी आणि बंद असलं जरा पुण्यात कमी असेल. त्यामुळे खूप इंडस्ट्री ते वाढते. अशा ठिकाणी अमृताताई काम करतायत. ते प्रशांतचंही मी अभिनंदन करतो, अमृताताईंचंही अभिनंदन करतो, त्यांचं विशेष अभिनंदन करतो. आपण सगळ्यांनी त्यांचा बुके देऊन सत्कार केला की त्यांनी अतिशय चांगली व्यवस्था केली. फक्त मी त्यांना म्हटलं की बा जेवणाच्या आधीच आम्ही तुम्हाला बुके देतो हे गृहीत धरून की चांगलं जेवण मिळणार आहे, तर त्यानंतर आम्हाला बुके देण्याचा पश्चाताप होऊ देऊ नका. तर त्या म्हणाल नाही काही नाही, उलट लोक म्हणतील की अजून एखादं गुलाबाचं फुल दिलं पाहिजे, इतकं चांगली व्यवस्था आम्ही ठेवणार आहोत. त्यामुळे त्या दोघांचंही खूप मनापासून अभिनंदन करतो. माझं वैशिष्ट्य असं आहे की मी कमी वेळ बोलतो, कारण कमी वेळात जास्त मुद्दे मांडले पाहिजे असा माझा आग्रह आहे. 45 मिनिटाचा तास कुठून निघाला आहे मला एकदा शोधायचं आहे, कारण ते 45 मिनिटाचं खरं म्हणजे 4-4.5 मिनिटात मांडता येतं, पण 45 मिनिटाचा झाला तो. आणि त्यामुळे लोकांना असं वाटतं की जसं शाळेमध्ये 45 मिनिटं बोललं पाहिजे तसं भाषणामध्येही 45 मिनिटं आपण बोललो नाही तर आपण चांगला वक्ता नाही असं होईल. तर मी मध्ये मला कोणी चांगलं म्हणावं वाईट म्हणावं यासाठी कामच करत नाही, मला जे पटतं त्यासाठी काम करतो. आणि त्यामुळे कमी वेळात भाषण करताना सुरुवातीला नावं घेतानाच मी अशा प्रकारे घेतो की मला म्हणायचं ते भाषण संपतं. काय मी उल्लेख केला आपल्या सगळ्यांचा की ज्या उद्योग क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम वाढलं तर ॲक्टिव्हिस्ट तयार होतील की नाही माहीत नाही. आता 15,000 कामगारांची संख्या असणारे बडवे ॲक्टिव्हिस्ट कसे काय होतील, पण ते आपल्या कामामुळे आपल्या बीजेपीशी जोडले जातील, बीजेपीचे वोटर होतील, त्यांचा जो प्रचंड प्रभाव क्षेत्रात असतो. तर कामगार त्यांचे 15,000, त्यांना सप्लाय करणारे 10,000 असतील, आणि मग त्यांचं बँकर असं एक इंडस्ट्रियलिस्ट काही हजार लोकांवर प्रभाव निर्माण करतो. आणि त्यामुळे त्या क्षेत्रामधून बीजेपीची वोट बँक वाढवणं हा जो आपला उद्देश असतो, त्याच्यामधलं हे उद्योग क्षेत्र फार महत्त्वाचं आहे की ज्यांचा फार मोठ्या घटकावर प्रभाव असतो. रोजगार देता तुम्ही, घर त्याचं चालतं. 12 कोटी लोक ह्या देशामध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये नोकरी करतात. आणि म्हणून मग मोदीजींची पण दूरदृष्टी केवढी, किंवा बिग साईज ज्या लिमिटेड कंपन्या आहेत त्यांना आपण मदत केली काही पाहिजे की नाही, कोरोनामुळे केली पाहिजे, पण लघु उद्योगाला केली पाहिजे. का तर त्यांचा जीव लहान असतो आणि त्यातलं एक युनिट बंद पडलं तर 400-500 लोक त्याच्यावर अवलंबून असणारे सप्लायर वगैरे सगळेच देशोधडीला लागतात. म्हणून त्यांनी 3 लाख कोटीचं पॅकेज हे स्मॉल स्केल इंडस्ट्रीला दिलं. माझ्या माहितीप्रमाणे एव्हाना 1,80,000 कोटी डिस्बर्स झाले. अतिशय युनिक कल्पना त्यांनी मांडली की अडचणीच्या काळामध्ये आता आपल्याला पुन्हा बँकेने वाढी लोन दिलं पाहिजे. ते विदाऊट मॉर्गेज देणार नाही, आपलं मॉर्गेज संपलं, घर होतं ते मॉर्गेज केलं, बायकोच्या दागिने घाण ठेवले, मग आता मॉर्गेज नाही दिलं तर बँक लोन देणार नाही. तर मोदींनी युनिक कल्पना मांडली की ते लोन तुम्हीच फेडायचं मात्र, पण त्याला मॉर्गेज द्यावं लागणार नाही, गव्हर्नमेंट त्याला गॅरंटी देईल. का तर त्यातून तो उद्योग वाचला पाहिजे आणि 12 कोटी लोकांचा संसार चालला पाहिजे. 12 कोटी लोकांना ज्यावेळेला तुम्ही लघु उद्योजक जॉब देता त्यावेळेला प्रत्येकी 4 प्रमाणे 48 कोटी लोकांना तुम्ही जगवता. असं एक महत्त्वाचं क्षेत्र आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काम वाढणं आवश्यक आहे. विजयरावांनी आपल्याला मांडलं की हे काम कसं वाढवता येतं, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 कारणाने माणूस जोडला जातो. एक कारण असं आहे की त्याचे प्रश्न सोडवणारे तुम्ही आहात असा त्याला विश्वास निर्माण होतो. की बा माझं विजेचं बिल वाढीव आलं, कनेक्शन तोडलं जाणार होतं, मी उद्योग आघाडीला कॉन्टॅक्ट केला, उद्योग आघाडीवाले MSCBमध्ये आमच्याबरोबर आले आणि MSCBने माझं बिल रिवाईज करून दिल्यामुळे, पण तुमची बिलही 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी असतात, तर उद्योग आघाडी माझ्याबरोबर आल्यामुळे माझं बिल मला रिवाईज करून मिळालं. की तो उद्योग आघाडीला म्हणजे त्या उद्योग आघाडी नेत्याला म्हणाला होतो की बा तुम्ही खूप उपयोगी माणसं आहात, माझा प्रश्न सोडला. कोरोनाच्या काळामध्ये भरपूर समस्या निर्माण झाल्या, त्या उद्योग आघाडीने सोडवल्या.
तर स्वाभाविकपणे लार्ज स्केलवर उद्योग आघाडीतला माणूस हा जोडला जातो की ह्यांच्यामुळे आपल्याला 50 लाखाचं जे लघु उद्योजकाची व्याख्या होती ती 2 कोटी करून मिळाली. त्यामुळे 50 लाखापर्यंत कॅपिटल असणाऱ्या लघु उद्योजकाला ज्या फॅसिलिटी मिळायच्या होत्या त्या 51 लाखवाल्याला मिळत नव्हत्या, कारण तो लघु उद्योजक मानला जायचा नाही. ती व्याख्या जी आहे ती 2 कोटी झाली. आता हा एका माणसाचा प्रश्न नाही सुटला, तर अशा करोडो लघु उद्योजकांचा सुटला की ते लगेच बीजेपीला मानायला लागतात, मोदींना मानायला लागतात. काय मोदी कमाल है, बहुत दिनों से डिमांड थी 2 करोड़ तक लघु उद्योजक करो, इन्होंने कर दिया. तर अशा बारीक आणि मोठ्या मागण्या घेऊन तुमच्यासारख्या प्रतितयश माणसांनी आंदोलन करणं हे अवघड आहे. पण तुम्ही निवेदन द्यायला जाऊ शकता, सह्यांची मोहीम करू शकता, अगदीच ज्याला म्हणता येईल की थोडंसं चालेल अशा प्रकारचं कलेक्टर कचेरीसमोर एक अर्धा तास का होईना निदर्शनं करू शकता. अशा वेगवेगळ्या आंदोलनातून इंडिव्हिज्युअल आणि सामूहिक प्रश्न तुम्ही सोडवले की भारतीय जनता पार्टीची उद्योग आघाडी त्या उद्योजकाला आपली वाटायला लागते. आणि त्यामुळे महाराष्ट्र स्तरावरचे प्रश्न, राष्ट्रीय स्तरावरचे प्रश्न, आपलं सरकार असल्यामुळे काय झालं, इंडस्ट्रीला जो त्रास आहे त्या त्रासाचं निवेदन आपण दिलंच पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आपलं ॲन्युअल रिटर्न भरण्याची मुदत ही साधारणतः प्रायव्हेट लिमिटेडची माझ्या माहितीप्रमाणे 30 ऑगस्ट असते. तर शक्यच नव्हतं, कोरोनाच्या काळामध्ये सगळंच रेंगाळलं होतं. मग मागणी करणं आवश्यक होतं की हे तुम्ही वाढवा. ती वाढवून 30 ऑक्टोबर झाली. 30 ऑक्टोबरला या अनेकांना असं वाटलं की रिटर्न भरणं नाही शक्य हो, पुन्हा मागणी झाली आणि ते 30 नोव्हेंबर झालं. मग आपण म्हणलं आता कसं आमची रिटर्न आता व्यवस्थित भरली गेली. तर ही साधारणतः होणारच आहे अशा गोष्टी तर पटकन पिकअप केल्या पाहिजे की हे तर सरकारने मागणी केल्यानंतर सरकारकडे मागणी केल्यानंतर सरकार मान्य करणारच आहे. तर अशा मागण्या मांडणं सारखं, जसं एक मागणी मला आठवतं, म्हणजे बऱ्याच वेळेला मला खूप आनंद होतो की कधी कधी मला असं वाटतं की आपण खूप वर्ष काम केलं, आता आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. पण ज्या वेळेला राजकीय क्षेत्रात असल्यामुळे एखादी गोष्ट मोठी मार्गी लागते त्याला खूप आनंद होतो. मला आठवतं की कोरोना खूप पीकला गेला होता. लघु उद्योजकांना हे पॅकेज मिळालं होतं की तुम्हाला 20% कर्जापेक्षा वाढीव कर्ज मिळेल, विदाऊट मॉर्गेज मिळेल. मग 6 महिन्याचे पहिले 3 महिने, मग 6 महिन्याचे हप्ते नंतर भरण्याची परवानगी मिळाली. तर डिमांड आपली सुरू अशी झाली की ह्या 6 महिन्याचे हप्ते तुम्ही फक्त पोस्टपोन केले. म्हणजे आमचं कर्ज 10 वर्षाचं होतं ते 10 वर्ष 6 महिन्याचं झालं. निदान आमचा ह्या 6 महिन्याच्या कालावधीमधलं व्याज माफ करा. बरोबर ना? तुमची सगळ्यांची डिमांड, पहिली डिमांड अशी आली की ते 6 महिन्याचे हप्तेच माफ करा, म्हणजे बेसिक कॅपिटल आणि इंटरेस्ट. अशीच मोठी मागणी करायची असते, मग काहीतरी हाताशी लागतं. पण शेवटी सरकारने व्याज माफ केलं, ना. आणि आपापल्या बँकांमध्ये आता ते परिपत्र घेऊन भेटा की त्या 6 महिन्याचं व्याज. आता यामध्ये एक अदृश्य रोल मला प्ले करता आला. मी एका इंडस्ट्रीजला कामाला लावलं किंवा साधारणतः महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असं व्याज सरकारने 6 महिन्याचं कोरोना पिरियडमधलं माफ केलं. तर त्या बँकांना द्यावंच लागेल सरकारला. तर सरकारला किती अमाऊंट द्यावं लागेल? तर महाराष्ट्रात अमाऊंट निघाली 4,000 कोटी रुपये आणि देशामध्ये निघाली ती साधारणतः 30-32 हजार कोटी रुपये. मी जे काही रिलेशनचे आधार आहे त्याच्या आधारे मेलने संवाद सुरू केला की ये बड़ी डिमांड है, इसमें कुछ करना चाहिए. आणि वन फाईन मॉर्निंग ती घोषणा झाली. मला खूप आनंद झाला की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये आहोत, या पोझिशनला आहोत, त्यामुळे आपली मेल वाचली गेली आणि त्याच्यामध्ये काही दखल झाली. त्याच्या आधी एक मोठा विषय व्यापाऱ्यांचा होता की ही जी 2 कोटीपर्यंतच्या लघु उद्योजकाला 20% वाढीव लोन मिळणार. तर व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं की आम्हालाही लघु उद्योजक म्हणा, व्यापारी आहोत आम्ही, आमचाही टर्नओव्हर असा आहे. पण ती व्यापाऱ्यांनाही सँक्शन झालं, आपल्याला माहिती असेल तर. तर अशा वेगवेगळ्या मागण्या करणं हे आपल्या उद्योग आघाडीचं पहिलं काम आहे. सारखं मागणायचं. आई जसं ते रडल्याशिवाय दूधच देते तसं सारखं मागणं, सारखं पत्रक, सारखं निवेदन, सारखं सह्यांची म्हणून असं करत राहिलं पाहिजे. दुसरा मुद्दा जो विचाराने मांडला की कार्यक्रम केले पाहिजे. मग नवीन उद्योजकांना कर्ज घेण्यात मदत करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांचे वेबिनार आयोजित करणे, जगभरातल्या लोकांचे अनुभव त्यांच्यापुढे मांडणे, अशा माध्यमातून आपल्याला हे संघटन वाढवावं लागेल. महाराष्ट्र सरकारने कवडीसुद्धा उद्योगाला दिली नाही. कवडी म्हणजे व्याजही माफ केलं, कर्जावरचं ते
केंद्र सरकारने 6 महिन्याचं माफ केलं. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला फतवा काढला की नाही 20% वाढी लोन द्या. जरा प्रश्न विचारा. तुम्ही फक्त विरोध करता असं म्हणणाऱ्या सरकारला प्रश्न विचारा की जरा तुम्ही काय दिलं तर मला यादी तर द्या म्हणा, की ज्यामुळे कोविडमध्ये जो उद्योजक सफर झाला त्याला रिलीफ मिळाला असं एखादं सांगा ना तुम्ही. आम्ही फक्त टीका करत नाही, आम्ही तुमचं स्वागतही करू, तुमचं अभिनंदनही करू. चला घोषित करा बघू की 6 महिन्याच्या कोरोना कालावधीमधलं वीज बिल आम्ही माफ करू. कारण आम्ही कारखाने वापरलेच नाहीत ना, बंदच होते. मग तुम्ही आम्हाला मिनिमम चार्जेस का लावता? ही मागणी आहे की नाही? तुमची मागणी आहे की नाही? आहे. मग भांडायच्यासाठी देणार नाहीत, यांची दानत नाही, यांना कळत नाही. मागणी ते करायला लागेल ना की 6 महिने आमचं सगळं बंद. पाणीपट्टी 6 महिन्याची आम्ही का भरावी? आम्ही सुद्धा इंडस्ट्रीत जात नव्हतो, वॉचमन सुद्धा थांबायला तयार नव्हता, आणि पाणीपट्टी कशी काय लावता? महानगरपालिकेचे टॅक्सेस कसे लावता? आता ह्याचं महाराष्ट्र सरकारने एक पॅकेज द्यायला पाहिजे ना. मी काढली आहे त्याची कॉस्ट. तर महाराष्ट्रातल्या सगळ्या इंडस्ट्रीला 6 महिन्याचं वीज बिल माफ केलं, 6 महिन्याचं पाणी बिल माफ केलं, आणि त्या ठिकाणच्या महानगरपालिका नगरपालिकांचे चार्जेस माफ केले 6 महिन्यापुरते. ही सगळी मिळून कॉस्ट ही सध्या 8-8.25 कोटीवर जाईल. काय अडचण आहे? करायला आहे ना. पण हे रिक्षावाल्यांना पॅकेज देणार नाहीत, फेरीवाल्यांना पॅकेज देणार नाहीत, उद्योगाला पॅकेज देणार नाहीत. मग काय केलं कोविडमध्ये तुम्ही? तर अशा प्रकारच्या लोकोपयोगी उद्योगोपयोगी ॲक्टिव्हिटी करण्यामधून सुद्धा लोक आपल्याशी जोडतील. आणि त्यामुळे शेवटचं वाक्य की 2014ला मोदींचं सरकार आलं त्यावेळेला आपल्याला मतं पडली 17 कोटी. जागा किती मिळाल्या? दुधगावकर 2014ला मोदींना पंतप्रधान होताना जागा किती मिळाल्या? 282. बरीच माहिती आहे. मतं पडली 17 कोटी. 2019ला ह्या जागा झाल्या 303. मतं पडली 22 कोटी, 5 कोटी वाढली. आता आपल्याला 2024ला ही मतं हवी 30 कोटी आणि जागा हव्या 400 क्रॉस. आता तुम्ही म्हणाल की 272लाही पंतप्रधान होता येतं, तर यांना 400 का हव्यात? का हव्यात? 400 का हव्यात? काही कायदे असे आहेत की ज्याला 3/4 मेजॉरिटी लागते. ती संख्या जाते 400 ऑड, 400 क्रॉस. आता 400 काय हवेतून येतील का? त्याला मतं लागतील 22 कोटीची 8 कोटीने वाढवून 30 कोटी. ही कुठून येतील? उद्योग आघाडीने चांगलं काम केलं आणि त्यामुळे नव्याने 10-20 लाख मतं उद्योग आघाडीने जोडली. मगाशी म्हटल्याप्रमाणे नॉट ॲक्टिव्हिस्ट, किमान वोटर. मग महिला मोर्चाने वाढवली, अनुसूचित जाती मोर्चाने वाढवली, मेन फादर बॉडी आहेच कोऑर्डिनेशनला. असं करत 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 महाराष्ट्रात आणि सगळ्या देशामध्ये 8 कोटी मतं वाढवायची असतील तर आपल्याला लोकांचे प्रश्न सोडवता लोकांना उपयोगी पडता लोकांना भारतीय जनता पार्टीच्या कमळाशी जोडायला लागेल. आपण सगळेजण हे कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजचे प्रस्ताव मी पूर्ण वाचून काढले. तर मला देवेंद्रजी आज महानगरपालिकेतल्या काही कामांचा आढावा घ्यायला आलेत. आपली फार आधीपासून बैठक ठरल्यामुळे मी इथे आलो. प्रेसला साधारणतः बातमीच हवी असते, त्याप्रमाणे त्यांनी बातमी सुरू केली की देवेंद्रजींबरोबर चंद्रकांत दादा नाहीत आणि उद्योग आघाडीमध्ये देवेंद्रजी नाहीत. आता आपण सगळे आता हळूहळू बीजेपीशी जवळ आलात तर आपली आपापसातली नाती माहिती आहेत की आमचं दोघांचं नातं असं नाही आहे की तुम्ही तिकडे आहात का तर मी फिरकतच नाही. पण मग त्याचा बोज म्हणून नाही, पण दुपारी जेवण एकत्र घ्यावं असा प्रस्ताव आला. तो आहे महापौर बंगल्यावर, तिथे मला जायला लागेल. तेव्हा आणखीन बातमी होईल की जेवायलाही आले नाहीत. हां, त्यामुळे तुमच्याबरोबर जेवायला न थांबता मला तिकडे जायला लागेल. म्हणून मी प्रस्ताव पूर्ण वाचून काढले, दिवसभराचं कामकाज पाहिलं. खूप सुंदर बैठकीची रचना आपण केली आहे. त्यामुळे सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो. माझं बोलणं संपवतो. मध्येच जाणं हे बरोबर होणार नाही, त्यामुळे एकदा अंदाज घेतो की काय काय झालंय. काय राहुल, काय स्थिती आहे? हां, तर मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. आणि अमृता वहिनी म्हणतील की आपलं जेवायचं ठरलं होतं